गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द ECI. ECIचे बेटा आपले पॉलिफेज सर्किटचे सम चालू होते. त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त डेल्टाचे गणित होते बेटा. ठीक आहे. आता आपलं इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. कॉपी करून घ्यायचा आधी. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल तेवढं प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. ते चौथं गणित आहे बेटा. चौथं सम मी स्टार्ट करतोय. काय म्हणतोय? अ डेल्टा कनेक्टेड लोड. कुठलं कनेक्शन आहे? डेल्टा. आधी फॉर्म्युला. ठीक आहे. IL इज इक्वल टू किती असतो? √3 IPH. फाईन. आणि VL इज इक्वल टू किती असतो? VPH. ठीक आहे. डेल्टा कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू √3 IPH आणि VL इज इक्वल टू VPH. हॅज अन इम्पिडन्स ऑफ. इम्पिडन्सची किंमत दिलेली ZPH. ZPH ची किंमत किती आहे? 8 + j6 ओहम. 8 + j6. आधी लगेच याचं काय करून टाका बेटा? कन्व्हर्शन. 8 + j6 हा कुठला फॉर्म आहे? रेक्टँगल आहे. त्याचा पोलर फॉर्म काढू. 8, 6 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 10. ठीक आहे. आणि अँगल शिफ्ट RCL टॅन दाबा. RCL 36.86 डिग्री. ठीक आहे. पुढे इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये काय बच्चलो? ओहम. ठीक आहे. याच्यामुळे मला काही किमती भेटून जातील. इथे RPH ची किंमत किंवा आधी वाटलंच तर लिहून घेतो. हे ZPH इज इक्वल टू किती असतं बेटा? RPH प्लस XPH. येस. RPH प्लस JXPH. RPH प्लस JXPH. काय आलं इथे? ओहम. आणि इथे पुन्हा मॉड ऑफ ZPH. ठीक आहे. अँगल फाय. याच्यावरनं मला चार किमती भेटतात. RPH ची किंमत भेटली 8 ओहम. त्याच्यानंतर XPH ची किंमत भेटली तुम्हाला 6 ओहम. ZPH ची किंमत भेटली तुम्हाला 10 ओहम. आणि फाय ची किंमत किती आली बेटा? 36.86. पण हा फाय वापरत नाही, आधीच बोललेलं आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय? हॅव्हिंग सप्लाइड बाय अ स्टार कनेक्शन डेल्टा कनेक्टेड लोड. ठीक आहे. हॅव्हिंग अ फेज इम्पिडन्स ऑफ दिस टेस्ट बिंग सप्लाइड बाय अ स्टार कनेक्टेड. आता इथे मुद्दा पण डेल्टा पण शब्द दिलाय, स्टार पण शब्द दिलाय. पण गणित कशाचं हे तुला ओळखता आलं पाहिजे. कशाचं गणित आहे बेटा? त्याला कनेक्शन स्टारने दिले, पण ऍक्च्युली लोड कुठला आहे बेटा? डेल्टाचा आहे. त्याला कनेक्शन स्टारने दिलेलं आहे, पण ऍक्च्युली लोड कुठला आहे? डेल्टाचा आहे. म्हणजे गणित माझं डेल्टाचंच आहे. गणित माझं डेल्टाचंच आहे. ठीक आहे. स्टार कनेक्टेड अल्टरनेटर हॅव्हिंग अ लाईन व्होल्टेज ऑफ. ठीक आहे. हॅव्हिंग कुठलं व्होल्टेज बेटा? लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेजची किंमत मला दिलेली किती म्हणतोय बेटा? तो 230 वोल्ट. 230 वोल्ट. ओके. VL इज इक्वल टू काय असतो? VPH. VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती आलं बेटा? 230 वोल्ट. म्हणजे VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती आलं? 230 वोल्ट. पुढे डिटरमाइन द फेज करंट. फेज करंटची किंमत सांग, म्हणजे IPH सांग. पुढे लाईन करंट म्हणजे IL ची किंमत सांग. पुढे कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत सांग. आणि अजून एक रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे Q असतो. ठीक आहे. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे P आणि रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे Q. एवढ्या किमती तुला काढायच्या आहेत. आता कसं काढणार? सगळ्यात पहिला IPH. IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH असतो. आठवत आहे? IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. सगळ्या किमती आहेत. मग आता IPH आधी काढून घेऊ. IPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? VPH अपॉन ZPH. VPH ची किंमत 230, त्याला भागिले ZPH ची किंमत 10. IPH ची किंमत किती बेटा? 23 एम्पियर. IPH ची किंमत किती आली? 23 एम्पियर. ठीक आहे. IPH ची किंमत किती आली बच्चा? 23 एम्पियर. क्रॉस चेक करू द्या. ओके. पुढे आता लाईन करंट. लाईन करंट काढायचा असेल तर IL इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? √3 IPH. IL इज इक्वल टू √3 IPH. √3 त्याला गुणिले IPH. IPH ची किंमत किती आहे बेटा? IPH आत्ताच काढलाय 23. ठीक आहे. IL ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन करा. √3 त्याला गुणिले 23 किती आलं बच्चा? 39.83. 39.83 काय पुन्हा एम्पियर. ही कोणाची किंमत झाली? IL ची. IL भेटला. पुढे कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा? कॉस ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH. आठवतंय बेटा? RPH अपॉन ZPH. RPH ची किंमत 8, त्याला डिवायडेड बाय ZPH ची किंमत 10. कॉस ऑफ फाय ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन करा. 8 डिवायडेड बाय 10 किती आलं? 0.8. ठीक आहे. 0.8. पुढे आता शेवटचं मला रिॲक्टिव्ह पॉवर काढायचं आहे. Q साठी ना बेटा फॉर्म्युला आहे. Q साठी फॉर्म्युला काय असतो सांगा बरं? P साठी फॉर्म्युला किती आहे तुमचा? √3 VL IL कॉस ऑफ फाय. मग Q साठी फॉर्म्युला किती असतो बेटा? √3 VL IL इंटू द साइन ऑफ फाय.
ठीक आहे, फॉर्म्युला पेजमध्ये हे नसेल तर प्लीज लिहून घ्या. क्यूचा फॉर्म्युला पेजमध्ये नसेल तर प्लीज लिहून घ्या. √3 VLIL साइन ऑफ फाय. √3 VLIL साइन ऑफ फाय. बरं, माझ्याकडे आता फाय कॉस ऑफ फाय आहे. ठीक आहे, कॉस ऑफ फाय आहे बेटा, राईट. त्याच्यावरनं मला फाय भेटेल. ॲज मला इथे साइन ऑफ फाय पाहिजे, मग ॲज कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती बेटा 0.8. मग फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8. मग फायची किंमत किती आली बेटा, कॅल्क्युलेशन्स करा. कॉस इनवर्स ऑफ 0.8 36.86 काय आलं डिग्री. फायची किंमत भेटली. मग आता उत्तर भेटेल क्यू इज इक्वल टू √3 आहे, कॉन्स्टंट आहे. VL माझ्याकडे आहे, IL पण आहे, कॉस ऑफ साइन ऑफ फाय, साइन आणि फायची किंमत पण आहे. सगळ्या किमती आहेत. मग आता टाका √3 त्याला गुणिले VL किंवा फॉर्म्युला लिहून घ्या आधी. √3 VL IL त्याला गुणिले साइन ऑफ फाय. √3 VL IL त्याला गुणिले साइन ऑफ फाय. √3 त्याला गुणिले VL ची किंमत 230, त्याला गुणिले IL ची किंमत IL 39.83 आणि त्याला गुणिले साइन ऑफ फाय. साइन ऑफ किती बेटा 36.86. साइन ऑफ 36.86. क्यूची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. √3 त्याला गुणिले 230 त्याला गुणिले 39.83 त्याला गुणिले साइन ऑफ 36.86. चलो किती आलं, मोठा आन्सर होईल. त्याला एनजी दाबा. 9.518 इंटू 10⁻³ ठीक आहे. आता आडनाव काय लिहायचं VAR असं का, रिॲक्टिव्ह पॉवर क्यूचं आडनाव आठवतं बेटा. वॅट किंवा किलोवॅटमध्ये नसतं तर कशात असतं, VAR मध्ये असतं. कुठल्या बेटा ती रिॲक्टिव्ह पॉवर आहे. कुठली पॉवर आहे, रिॲक्टिव्ह पॉवर आहे, म्हणून त्याचं आडनाव किती आलं बेटा VAR. म्हणून रिॲक्टिव्ह पॉवरचं आडनाव किती आलं VAR. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, ठीक आहे, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुन्हा पुढचा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचे. पुन्हा पुढचा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचे. पुन्हा पुढचा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता माझं 5वं सम चालू होतोय. काय म्हणतोय बेटा 5वं सम ते बघा. ठीक आहे, 3 फेज पुन्हा डेल्टा कनेक्टेड. कुठलं कनेक्शन बेटा डेल्टा कनेक्शन आहे. तर सगळ्यात पहिले पुन्हा IL इज इक्वल टू √3 IPH असतं, राईट. आणि VL इज इक्वल टू VPH असतं. आधी फॉर्म्युला लिहून टाकायचे बेटा. ठीक आहे, हॅज अ 3 सिमिलर इंडक्टिव्ह कॉइल्स इच ऑफ रेजिस्टन्सची किंमत दिली आहे किती बेटा 30 ओहम. ठीक आहे, अँड इंडक्टन्स पण दिलेला आहे 0.1 हेनरी. आता इंडक्टन्स आहे हेनरी आहे म्हणजे एल मध्ये दिलेला आहे, XL नाही आहे लक्षात घ्या, किंवा XPH नाही आहे लक्षात घ्या, एल दिलेला आहे. त्याच्यातनं XL किंवा XPH तुम्हाला काढावा लागेल. पुढे काय म्हणतोय, आर कनेक्टेड अक्रॉस 440 वोल्ट. व्होल्टेजची किंमत किती बेटा 440. यालाच मी ॲज VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू काय लिहू शकतो बेटा 440 वोल्ट. 440 वोल्ट. ठीक आहे, VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती आलं 440 वोल्ट. 3 फेज फ्रिक्वेन्सीची किंमत दिलेली आहे किती आहे बेटा 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे 50 हर्ट्ज. कॅल्क्युलेट द लाईन करंटची किंमत सांग. आणि अजून एक काय म्हणते पॉवर कन्झ्युम बाय द कॉईल. अजून एक काय म्हणते बेटा पॉवर कन्झ्युम बाय द कॉईल. एवढ्या किमती काढायच्या. आता सगळ्यात पहिले IL इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो √3 IPH. मग IPH लागेल. IPH इज इक्वल टू आता पहा कसं गणित जात आहे. IL इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे √3 इंटू द IPH. मग मला IPH लागेल. IPH साठी फॉर्म्युला किती आहे बेटा VPH अपॉन ZPH. VPH अपॉन ZPH. VPH तर माझ्याकडे आहे पण ZPH आहे का नाहीये. मग ZPH काढा. ZPH साठी फॉर्म्युला किती बेटा √ RPH चा स्क्वेअर प्लस XPH चा स्क्वेअर किंवा XLPH चा स्क्वेअर काही म्हणा. पण XLPH आहे का नाहीये. मग आता XLPH काढ. ठीक आहे, मग आणि XLPH साठी फॉर्म्युला किती बेटा ω_L. येस, ω_L विच इज इक्वल टू किती असतो 2πfl. ω_L विच इज इक्वल टू किती असतो 2πfl. म्हणजे आधी मी XLPH काढेल, मग ZPH काढेल, मग IPH काढेल, मग मला IL भेटेल बेटा. लक्षात येत आहे. आधी काय काढेल XLPH, मग ZPH, मग IPH आणि मग ILPH. कळालंय.
बरं, मग आता एक्सेल पी एच विच इज इक्वल टू ओमेगा एल. ओमेगा एल म्हणजेच 2πfl विच इज इक्वल टू पाय इंटू द फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द एल ची किंमत 0.1. कॅल्क्युलेशन्स करा, एक्सेल पी एच भेटेल 2π इंटू द 50 इंटू 0.1. 2π इंटू द 50 इंटू द 0.1 किती आलं बेटा? 31.41 ओहम. ही कोणाची किंमत आली? एक्सेल पी एच. ही कोणाची किंमत आली बेटा? एक्सेल पी एच. एक्सेल पी एच भेटलं, पुढे काय काढणार? झेड पी एच. झेड पी एच इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? अंडर रूट ऑफ आर पी एचचा स्क्वेअर प्लस एक्सेल पी एचचा स्क्वेअर. आर पी एचचा स्क्वेअर प्लस एक्सेल पी एचचा स्क्वेअर. आर पी एचची किंमत इथे आहे बेटा 30चा स्क्वेअर प्लस एक्सेल पी एच आत्ताच काढला 31.41 त्याचा स्क्वेअर. 31.41 त्याचा स्क्वेअर. झेड पी एचची किंमत अंडर रूट टाकलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये 30चा स्क्वेअर प्लस 31.41 त्याचा स्क्वेअर, ब्रॅकेट कम्प्लीट. 43.43 काय आलं बेटा? ओहम. ही कोणाची किंमत आली? झेड पी एच. झेड पी एच भेटलं, मग सगळ्यात शेवटी आय पी एच. शेवटी नाही, आय पी एच इज इक्वल टू फॉर्म्युला व्ही पी एच अपॉन झेड पी एच. मग आता व्ही पी एच, व्ही एल इज इक्वल टू व्ही पी एच होतं, म्हणजेच किती आलं? 440 त्याला डिवायडेड बाय 43.43. आय पी एचची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, आय पी एचची किंमत 440 त्याला डिवायडेड बाय 43.43 किती आलं? 10.13 काय लिहिते? एम्पियर. ही कोणाची किंमत आली बेटा? आय पी एच. आय पी एच भेटलं, आता आय एल इज इक्वल टू फॉर्म्युला किती येईल? √3 आय पी एच. √3 त्याला गुणिले आय पी एच. आय पी एचची किंमत किती आहे? 10.13. मग इथे मला आय एलची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, √3 त्याला गुणिले 10.13 किती आलं? 17.54 काय येईल? एम्पियर. ही कोणाची किंमत आली बेटा? आय एलची किंमत किती आली बेटा? 17.54 का आली? एम्पियर. ओके, आता मला पॉवर काढायची आहे. पॉवरसाठी फॉर्म्युला √3 व्ही एल आय एल कॉस ऑफ फाय. √3 कॉन्स्टंट असतं, व्ही एल आहे, आय एल पण आहे, पण माझ्याकडे कॉस ऑफ फाय नाही आहे. मग आता मी कॉस ऑफ फायच्या मागे लागेल. सगळ्यात पहिले कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा? आर पी एच अपॉन झेड पी एच. आर पी एचची किंमत 30 आणि त्याला डिवायडेड बाय झेड पी एच 43.43 सॉरी, कॉस ऑफ फाय. कॅल्क्युलेशन्स करा, 30 डिवायडेड बाय 43.43 किती आलं? 0.690. ठीक आहे, ही कशाची किंमत आली? कॉस ऑफ फायची. ही कोणाची किंमत आली बेटा? कॉस ऑफ फाय भेटलं. आता पॉवरचा फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू √3 इंटू द व्ही एल इंटू द आय एल इंटू द कॉस ऑफ फाय. √3 इंटू द व्ही एल इंटू द आय एल इंटू द कॉस ऑफ फाय. √3 घेतलं, व्ही एलची किंमत किती आहे? 440 त्याला गुणिले आय एलची किंमत किती आहे? 17.54 इंटू द कॉस ऑफ फाय 0.690. कॅल्क्युलेशन्स करा, √3 त्याला गुणिले 440 त्याला गुणिले 17.54 त्याला गुणिले 0.690. चल किती आलं? ईएनची दाबा 9.223 इंटू 10⁻³ काय बेटा? वॅटमध्ये. ही कोणाची किंमत आली? पॉवरची. 9.223 इंटू 10⁻³ वॅट. कळालंय? चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. गणित लिहून घ्यायचं आहे. 5वं गणित बेटा. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं 5वं सम लिहून काढा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी 6वं सम स्टार्ट करतोय बेटा. ठीक आहे, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी 6वं गणित स्टार्ट करतोय. ठीक आहे, 6वं सम. ज्यांना असं वाटलं की ते बेसिक्स पण लिहून घ्यायचंय मला, त्यांनी ते बेसिक्स लिहून घेतले तरीही चालतील बेटा. ठीक आहे, तिकडचे जे बेसिक्स दिसत आहेत ते लिहून घेतले तरीही चालतील मागच्या समसाठी. आता 6वं सम इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसला असेल. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसला असेल. काय म्हणतोय काय नाही ते बघू. 3 फेज पुन्हा आता असं कनेक्शन आहे पहा, त्यांनी असं दिलेलं आहे राईट. याचं मिनिंग काय असतं बेटा? डेल्टा कनेक्शन. माहिती ना बेटा?
याचं मिनिंग कुठलं आहे बेटा? डेल्टा कनेक्शन. ठीक आहे, डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शन आहे. पुन्हा मग IL इज इक्वल टू फॉर्म्युला किती येईल? √3 IPH, राईट. आणि VL इज इक्वल टू VPH. VL इज इक्वल टू VPH. पुढे काय म्हणतोय? 3 फेज डेल्टा कनेक्टेड बॅलन्स लोड टेक्स 15 किलोवॅट. किलोवॅट म्हणजे पॉवरची किंमत दिली बेटा, वॅट आहे ना. मग पुन्हा कन्वर्शन 15 × 10⁻³ वॅट. 15 × 10⁻³ वॅट ॲट 0.6 पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत किती म्हणतोय तो? 0.6. सॉरी, ठीक आहे. लॅगिंग पॉवर फॅक्टर फ्रॉम व्होल्टेज ऑफ. व्होल्टेज VL इज इक्वल टू 440 व्होल्ट. त्यालाच मी VPH लिहून घेतो पटकन. VL इज इक्वल टू VPH असतो. VL इज इक्वल टू VPH असतो. म्हणून या दोघांची किंमत एकच झाली. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीची किंमत दिलेली आहे किती बेटा? 50 हर्ट्ज. 3 फेज AC सप्लाय. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत सांग म्हणजे RPH ची किंमत, आणि रिॲक्टन्सची किंमत म्हणजे XPH ची किंमत. या दोन किंमती सांगायच्या आहेत. रेजिस्टन्सची किंमत सांगायची आहे, रिॲक्टन्सची किंमत सांगायची आहे. बरं, आता पहा तुम्हाला पॉवर दिलेली आहे. पॉवरचा यूज करून घ्या. पॉवर इज इक्वल टू √3 VL IL कॉस ऑफ फाय. पॉवर आहे, √3 कॉन्स्टंट आहे, VL पण आहे, IL नाही आहे माझ्याकडे, कॉस ऑफ फाय पण दिलेलं आहे. म्हणजे मला IL भेटेल. या स्टेपमध्ये मला काय भेटेल बेटा? IL. पॉवर दिलेली ना, त्याचा यूज झाला. पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? √3 VL इंटू द IL इंटू द कॉस ऑफ फाय. तुम्हाला देताना आता पॉवर त्याला डिवायडेड बाय खाली किती येईल? √3 इंटू द VL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू IL. विच इज इक्वल टू काय आलं बेटा? IL. आता कॅल्क्युलेशन्स करा. पॉवरची किंमत किती बेटा? एका ब्रॅकेटच्या आतमध्ये 15 × 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय √3 जसाच्या तसा, त्याला गुणिले पुन्हा VL ची किंमत 440, VL ची किंमत 440, त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय माझ्याकडे ऑलरेडी आहे 0.6. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला IL ची किंमत भेटेल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला IL ची किंमत भेटेल. वरचा एका ब्रॅकेटमध्ये, खालचा एका ब्रॅकेटमध्ये. वरचा एका ब्रॅकेटमध्ये, खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती येते बघा बरं. ब्रॅकेटच्या आतमध्ये 15 × 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय √3 इंटू द 440 इंटू द 0.6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं? 32.80. 32.80 काय इथे? एम्पियर. कुणाची किंमत आली? ही IL भेटला. आता मला काय काढायचं बेटा? RPH. आता RPH कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये माहिती आहे का? कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH. ठीक आहे, कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH. ZPH माझ्याकडे नाहीये. ओके, मग आता IPH आता पिपा IL भेटलं, लगेच IPH काढून घ्या. एक काम करतो, IL भेटलं ना, लगेच IPH काढा. IPH का काढतोय? पुढं कळेल. IPH इज इक्वल टू किंवा IL इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे. IL इज इक्वल टू √3 IPH असं असतं. येस, मग IL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू IPH येईल. हो की नाही? मग IL ची किंमत 32.80 त्याला डिवायडेड बाय √3 विच इज इक्वल टू IPH. IPH का काढतोय? पुढं कळेल. IPH का काढतोय? पुढं कळेल. 32.80 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा? 18.93. 18.93 काय येईल? एम्पियर. ओके, आता ना बेटा माझ्याकडे फॉर्म्युला आहे, IPHचा फॉर्म्युला आहे. IPHचा फॉर्म्युला किती असतो? VPH अपॉन ZPH. VPH अपॉन ZPH. IPH माझ्याकडे आहे, VPH पण माझ्याकडे आहे. माझ्याकडे फक्त काही नाही, मग ZPH नाही. मग ZPH फाइंड करेल. मग काय करेल? ZPH का फाइंड करायचा? तर आपल्याकडे ZPH का फाइंड करायचा? तर आपल्याकडे कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH असतो. येस, कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? RPH अपॉन ZPH. कॉस ऑफ फाय माझ्याकडे आहे, RPH काढायचा आहे, ZPH मी आत्ता काढतोय. म्हणजे लक्षात आलं? ह्या गणिताला बघायला गेलं तर कसं होतंय गणित ते इथे वाटलं असं तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. इथे पहा, पॉवरच्या किमतीवरनं सगळ्यात पहिले आपण काय काढला? IL काढून घेतला. IL वरनं काय काढतोय? IPH काढला. IPH वरनं काय काढतोय मी? IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH असतो. त्याच्यावरनं मी आता काय काढेल? ZPH काढेल. ठीक आहे, ZPH काढेल. ZPH काढल्याच्या नंतर मग पुन्हा कॉस ऑफ फाय माझ्याकडे फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH. मग त्याच्यावरनं मला RPH भेटेल. सॉरी, मग त्याच्यावरनं मला काय भेटेल बेटा? RPH. मला RPH काढायचा होता, राईट. मला मेन काय काढायचं आहे? RPH. RPH काढण्यासाठी मला अशी पद्धत जावं लागेल. ठीक आहे, फॉर्म्युले पार्ट असतील तरच हे लक्षात येतं की गणित कसं सोडवलंय कसं नाही.
फॉर्म्युले पार्ट असतील तरच हे लक्षात येतं बेटा, अन्यथा लक्षात येत नाही. आधी फॉर्म्युले प्लीज 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 डोक्यामध्ये आणि पटापट पटापट खूप जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, मगच तुमच्या लक्षात येईल गणित, अन्यथा लक्षात येणार नाही. ओके, आता आयपीएच निघालं. मग आता माझ्याकडे पुन्हा फॉर्म्युला आहे. आयपीएच इज इक्वल टू, फॉर्म्युला किती बेटा, व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच अपॉन झेडपीएच. मला कुठली किंमत काढायची, झेडपीएच हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय इकडे गेला होती डिवाइड. मग झेडपीएच इज इक्वल टू, फॉर्म्युला किती आहे, व्हीपीएच अपॉन आयपीएच. व्हीपीएच अपॉन आयपीएच. व्हीपीएच ची किंमत, व्हीपीएच 440, त्याला डिवायडेड बाय आयपीएच. आयपीएच आपण आत्ताच काढला 18.93. चलो, मग आता झेडपीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 440 त्याला डिवायडेड बाय 18.93. 440 त्याला डिवायडेड बाय 18.93 किती आलं बेटा, 23.24. 23.24 का आलं इथे ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा, झेडपीएच ची. ही कोणाची किंमत आली, झेडपीएच. झेडपीएच भेटलं. पुढे कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे आरपीएच अपॉन झेडपीएच. आरपीएच अपॉन झेडपीएच. मला आरपीएच ची किंमत काढायची, डिवाइडला तिकडे गेल्या मल्टिप्लाय, झेडपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू काय असतो बेटा, आरपीएच. विच इज इक्वल टू आरपीएच. झेडपीएच ची किंमत 23.24 त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची दिलेली ऑलरेडी किंमत 0.6 विच इज इक्वल टू आरपीएच. कॅल्क्युलेशन्स करा, आरपीएच ची किंमत भेटेल. आरपीएच इज इक्वल टू 23.24 त्याला गुणिले 0.6, 13.94. 13.94 काय बेटा, ओहम. ही कोणाची किंमत झाली, आरपीएच. आरपीएच भेटलं. आरपीएच ची किंमत किती आली बेटा, 13.94. ओके, आता आरपीएच भेटला. आता मला एक्सपीएच पण काढायचा आहे, रिॲक्टन्स पण काढायचा आहे. रिॲक्टन्स काढण्यासाठी ना बेटा आता माझ्याकडे दोन मेथड्स आहेत. रिॲक्टन्स काढण्यासाठी दोन मेथड. फर्स्ट मेथड, ठीक आहे, सगळ्यात पहिली मेथड जी आहे ती, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, झेडपीएच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती असतो बेटा, आरपीएच चा स्क्वेअर प्लस एक्सपीएच चा स्क्वेअर. येस आहे बेटा फॉर्म्युला हा. मग दोन्हीकडे स्क्वेअरिंग केलं, झेडपीएच चा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतो, आरपीएच चा स्क्वेअर प्लस एक्सपीएच चा स्क्वेअर असतं बेटा. हा प्लस इकडे आला होती मायनस, मग झेडपीएच चा स्क्वेअर मायनस आरपीएच चा स्क्वेअर विच इज इक्वल टू किती आलं, एक्सपीएच चा स्क्वेअर. म्हणजेच याला व्यवस्थित लिहिलं गेलं, एक्सपीएच चा स्क्वेअर इज इक्वल टू झेडपीएच चा स्क्वेअर मायनस आरपीएच चा स्क्वेअर. म्हणजेच एक्सपीएच इज इक्वल टू अंडर रूटच्या आतमध्ये स्क्वेअर आहे तिकडे गेला, अंडर रूट होऊन जाईल. ब्रॅकेटच्या आतमध्ये झेडपीएच चा स्क्वेअर मायनस आरपीएच चा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ झेडपीएच. झेडपीएच आपण काढलेला आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये 23.24 त्याचा स्क्वेअर मायनस आरपीएच चा स्क्वेअर 13.94. 13.94 त्याचा स्क्वेअर. ओके, कॅल्क्युलेशन्स करा, एक्सपीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, एक्सपीएच ची किंमत भेटेल. अंडर रूट ऑफ 23.24 त्याचा स्क्वेअर मायनस पुन्हा 13.94 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा, 18.59. 18.59 ओहम. ही काय झाली माझी एक्सपीएच ची किंमत. ही फर्स्ट मेथडनी. ही कुठली मेथड, फर्स्ट मेथड. आता यालाच ना बेटा मी सेकंड मेथडनी पण दाखवतो. सेकंड मेथड कशी आहे ती नीट लक्ष द्या. आता ना बेटा आपण कॉस फाय काढलेला आहे, म्हणजे दिलेला आहे कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 0.6 आहे, राईट. मग फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.6 आधी काढून घ्या. असं का काढतोय पुढं कळेल. कॉस इनवर्स ऑफ 0.6 किती आलं बेटा, 53.13. असं का काढलं तर ना बेटा माझ्याकडे जसा कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला आहे तसा साइन ऑफ फायचा आहे. साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच आहे बेटा हा फॉर्म्युला. कॉस साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच. आणि पटकन निघेल. फाय काढला ना मग लगेच साइन ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती, एक्सपीएच अपॉन झेडपीएच. मला काढायची कोणाची किंमत आहे, एक्सपीएच ची. हा डिवाइडला तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय झेडपीएच त्याला गुणिले साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू किती आलं बेटा, एक्सपीएच. झेडपीएच ऑलरेडी काढलेला आहे 23.24 त्याला गुणिले साइन ऑफ फाय. फायची किंमत 53.13 विच इज इक्वल टू एक्सपीएच. चलो कॅल्क्युलेशन्स करा. 23.24 त्याला गुणिले साइन ऑफ 53.13 एक्सपीएच काढा. इथे आन्सर भेटेल 18.59 पुन्हा ओहम. म्हणजे दोघीकडनं उत्तर एकच येतं हे मला प्रूव्ह करायचं होतं. याच्याकडनं पण ते झालं, त्याच्याकडनं पण ते झालं.
दोघी मेथडने सोडवलं पण दोघीकडनं उत्तर सेम येते बेटा, चेंज होत नाहीये. हे फक्त प्रूफ करून द्यायचं होतं म्हणून दोघी मेथड सोडून दाखवल्या. ठीक आहे, हे प्रूफ करून द्यायचं होतं म्हणून दोघी मेथड सोडून दाखवल्या. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. ओके, झालंय? ओके बेटा, ठीक आहे. इथे आपले 6 गणित झालेत. बाकीचे गणित आपण उद्या बघू बेटा. ठीक आहे, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.